हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे विनायक. माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे VHP ब्लॉग्स. तर आज मी जात आहे पवई हॅकॉन एंटरटेनमेंट सेंटर गो कार्टिंग करायला. तर आता वाजलेले आहेत 1:45. तर माझ्यासोबत आहे दीपेश. मी त्याला घ्यायला चाललो आहे आणि आम्ही दोघं जातो आहे गो कार्टिंग. 2:30 वाजता एंटरटेनमेंट सेंटर ओपन होतं. तर लवकर जाऊया. ॲक्च्युली तो एंटरटेनमेंट सेंटर जो आहे तो 2:30 वाजता ओपन होतो, 2:30ला. तर आता वाजलेले आहेत 2. तर लवकरात लवकर पोचायचं, कारण तिथे गर्दी खूप होते. नंतर 9:30 या समथिंग 10 वाजेपर्यंत तो चालू असतो नंतर. पण लवकर गेला की फटकन नंबर लागतो. तर वेटिंग असते तिथे, त्याच्यामुळे मी लवकर जात आहे. हा फ्रेंड माझा दीपेश. चल बस ना. आम्ही ठाण्यावरनं पवई जात आहे. तर ॲड्रेस मी पूर्ण प्रॉपर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. क्वेश्चन मार्क आहे की तिथे काय आहे. तिथे गो कार्टिंग आहे, खूप सारे गेम्स आहेत, पूल टेबल आहे, व्हर्च्युअल गेमिंग्स आहेत आणि छोटे मोठे गेम्स आहेत. ते आपण कार्डने मनी पे करून खेळू शकतो. बट आम्ही खास चाललो आहे गो कार्टिंग करायला. BMW मस्त आहे ना कलर, X3. आम्ही आता हायवे टू हायवे पोचू, लवकरच पोचू आम्ही, कारण रोड खाली आहेत आणि ट्रॅफिक कमी आहे. मॉर्निंगला जेव्हा आम्ही निघतो ना या रस्त्याने जायला पवईला, तर ट्रॅफिक खूप असते. मॉर्निंगला ऑफिसला जाणारे लोक आणि बसेस वगैरे सगळे रस्ता जॅम करून टाकतात. कंटेनर तर मॉर्निंगपासूनच चालू असतात. वेंटो कसली फास्ट गेली. योर ज्ञान साधना कॉलेज. भाई मी इथं होतो, मला वाटत नाही वाटत. 3 वर्ष. एवढी मोठी माझी गाडी तर घुसणार नाही तिथनं. टाकू आतमध्ये. पार्किंग भेटली, आम्ही पोचलोय गो कार्टिंग करायला.
आम्ही पोचले गो कार्टिंग करायला आणि मी घेतलेले 10 लॅप्स आणि दीपेश तू किती घेतले? 5 लॅप्स अनलिमिटेड. हां 5 लॅप्स अनलिमिटेड आणि माझ्या जेव्हा लिहिले 10 लॅप्स फक्त इथे. आणि हा माझा 12 नंबर आहे. तुला किती नंबर? 13. 3. म्हणजे मी आधी आहे तू नंतर आहे. त्याला ॲक्च्युली इथे लाईन नाही आहे. 2:30 वाजता ओपन होतं तर आम्ही लवकर आलो आहे त्यामुळे लाईन कमी आहे. तर आम्ही गो कार्टिंग करणार नंतर शूट करणार मग त्यांचे व्हिडिओ टाकीन गो कार्टिंग. आता गो कार्टिंग इथे करत आहेत. मी माझंच हेल्मेट वापरणार आहे. मी इथे ठेवलं मी दुसरा हेल्मेटनं आपल्याकडे कॅमेरा आहे ना त्याला शूट करायला चांगलं वाटेल आणि चांगले व्हिडिओज आहेत. हेल्मेट घालतो चालेल ना? हाँ चलेगा. अच्छा है आपका हेलमेट पहनोगे और अच्छा है. एक ही जन है? नहीं एक एक जाने वाले हैं. हाँ चला है ना पहले? नहीं पहली बार ट्राई कर रहे हैं. हाँ यह है गो कार्टिंग की. ओके प्रेस करके देखो क्या पहले. ओके ये ब्रेक है, ब्रेक जोर से दबाना. लेफ्ट वाला ब्रेक है राइट वाला एक्सीलेटर है. स्टीयरिंग हार्ड है, ताकत से घुमाइएगा. स्टीयरिंग हार्ड है. सीधा जाइएगा सीधा. ठीक है. चलो ऐसे. स्टीयरिंग मुझे फुल हार्ड है. मैं ब्रेक एकदम जोरात दबाना है. लास्ट में बंद झाली. अपना राउंड हो गया.
ओके हां ओके भाई राऊंड झाले माझे चलो स्टेयरिंग पूर्ण जाम आहे का रे हाँ स्टेयरिंग थोड़ा हार्ड है हाँ हाँ वही थोड़ा सेट होने के लिए 2-3 लैप तो लगते हैं हाँ सेट वाला 2-3 टाइम लगतो सेम आहे सब गाडी का चलो बेस्ट आहे मस्त वाटलं भारी वाटलं आता तुझी बारी आहे का नाही अरे मला ते हिनी ठोकला त्या दीदीने कोणी ती तिकडची दीदी आहे ती हां तिने मागून येऊन पटकन ठोकला मला ॲक्च्युली काय झालं माहिती का ब्रेक ना फुल जोरात दाबा लागतं आणि टर्निंग घेताना तो हँडल थोडा व्हायब्रेट करतो स्टेअरिंग स्पीड घेतली मग सेटवाला टाइम लागतो तुला बोललो ना 5 लॅपमध्ये नाही होणार ते 10 लॅपमध्ये थोडा सेट होतो दीपेश चल रहा है रेस दे रेस एक बाकी है फुल एन्जॉय पैसा वसूल आहे म्हणजे 5 लॅप मध्येच पैसा वसूल केलाय हा 5 लॅप मध्येच गो कार्टिंग करून झालेली आहे आता आम्ही जातोय घरी मी घेतलेले 10 लॅप दीपेशने घेतलेले 5 लॅप पण माझा रिकमेंडेड असेल की 10 लॅप घेतला की थोडा सेटवाला टाइम लागतो 3 लॅप तरी त्या गाडीवर आणि स्टेअरिंग तिचा खूप हार्ड आहे तर टर्निंगला थोडा इश्यू होतो बस बाकी गाडी पळवायला आणि मस्त आहे गो कार्टिंग करायला मजा आली या लोकेशनचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देईन हा ब्लॉग मी इथे एंड करतो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाईम झाला आहे 4 वाजून गेलेत आता घरी जातो मी नॉर्मल ट्रॉपिक भेटेल आम्हाला